हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग आज मस्त असे आगळे वेगळे आपले थालीपीठ तयार होत आहेत. मस्त असे थालीपीठ झालेले आहेत. इथे ना ही कढई आहे ती माझी म्हणजे चपातीची कणिक आहे ना तीच मळण्याची आहे. मी आता चपातीला कणिक थोडी मळून ठेवलेली आहे आणि आता नाश्त्यासाठी बनवत आहे ते म्हणजे थालीपीठ. त्यामुळे हीच कढई घेतली आहे आणि ही रात्रीची उरलेली भाजी आहे. ह्या भाजी कोणती आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. अंदाजेने ना मी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि हे आहे ते म्हणजे ज्वारीचे पीठ. प्रत्येक डब्यात लेडीजची वेगवेगळी अशी चाळण असते, तशीच माझी ही आहे आणि प्रत्येक स्त्रीची ही असतेच बरं का स्वयंपाकघरात. आणि हे थोडंसं घेतलेलं आहे बेसन. ही पिठं आपल्या अंदाजाने घ्यायची आहेत बरं का. मी काही वाटीचे प्रमाण तर घेतलं नाही कारण की सकाळची गडबड आहे आणि मुलग्याला हवं होतं काहीतरी वेगळं, त्यामुळे म्हटलं. आणि भाजी आहे. मग माझा लहान मुलगा ना ही भाजी खात नाही, मोठा मुलगा खातो, त्याचे बाबाही खातात, मी ही आवडीने खाते. आणि ह्याच भाजीच्या माझ्या मुलग्याला खरडा खूप आवडतो, मोठ्या मुलग्याला, परंतु लहान मुलगा खात नाही. आता ह्याच्यामध्ये गरम मसाला, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, थोडेसे चवीपुरतं मीठ, थोडी हळद, लाल तिखट थोडं कमी वापरलं आहे कारण की मी ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये मिरची वापरली आहे, थोडंसं तीळ, आणि ह्या भाजीमध्ये शेंगदाणे आहेत, परत हरभऱ्याची डाळ आहे. त्यामुळे तुम्ही नक्की सांगा ही भाजी कोणती आहे ती, आणि व्हिडिओच्या पुढे मी तुम्हालाही सांगणार आहे की ही भाजी मी कोणती वापरली आहे. आता लागेल तसे ना ह्याच्यामध्ये पाणी घेऊन ना मळायचं आहे व्यवस्थित. जसं लागेल तसं पाणी घेऊन ना थोडंसं सैलसर असं आपलं हे मिश्रण आहे ना ते मळून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं थालीपीठ हे आपल्याला व्यवस्थित थापता येतात. अजून थोडंसं मला पाणी हवं आहे, त्यामुळे मी थोडंसं घेते. आणि तुमच्याकडे ही जर मुले जर भाजी खात नसतील तर या पद्धतीने एकदा थालीपीठ नक्की बनवून द्या. खूप छान होतात आणि चवीलाही खूप छान लागतात. हे दहीबरोबर किंवा लोणच्याबरोबर खायचं खूप छान लागतात. माझ्या मुलग्याने तरी दहीबरोबर खाल्लं होतं. आणि वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा लहान मुलगा ना रात्री ही भाजी खाल्ली नव्हती, परंतु सकाळी हे थालीपीठ केल्यानंतर ना तिला इतकं आवडलं ना हे थालीपीठ. तो विचारत होता की मम्मी ह्याच्यामध्ये तू काय वापरली आहेस. तर त्याला मी आधी सुरुवातीला सांगितलं नाही, म्हटलं खा, तू खाऊन झाल्यानंतर सांगते तुला, तुला आवडले ना मग तू खाऊन घे आणि मग नंतर ना सांगते तुला म्हटलं. मग त्यावेळेला त्याला मी सांगितलं त्या भाजीचं नाव. त्यावेळेला तो बोलला की मम्मी मी रात्री ही भाजी खाल्ली नव्हती, परंतु ह्याचे थालीपीठ खूप छान झालेले आहेत आणि या पद्धतीने तू मम्मी परत परत बनव असं म्हणूनही त्यानं सांगितलं. आणि सहसा करून ना त्याला पालेभाज्या जास्त आवडत नाहीत, परंतु असे थालीपीठे किंवा पराठा त्यानं बनवला ना तो व्यवस्थित आवडीने खातो बरं का. आता तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे, तव्यावरती थालीपीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं झाकण देऊन ना एक वाफ घेऊन द्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता किती आपले पातळ आणि मऊसूत आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. परत त्याच वेळेला तिचं असं हे दुमड झाली तरी पण ते मोडली नाहीत बरं का. या पद्धतीने ना सर्व थालीपीठे मी बनवून घेते आणि व्हिडिओच्या पुढे तुम्हाला ह्या भाजीचं नावही सांगेन. परंतु तुम्हाला जर आधी ह्या भाजीचं नाव कळालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. या पद्धतीने ना मी सर्व थालीपीठे बनवून घेते. आणि आपल्याकडे ना डब्याची पण सिरीज चालू झालेली आहे, मुलांचे टिफिनही असतात, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ यायला मागे पुढे होत आहेत बरं का. त्यामुळे बहिणीला तुमच्या समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर जाता एक चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा बरं का. आणि ही भाजी आहे ना ती ही आंबाड्याची भाजी मी ह्याच्यात वापरली आहे. चला तर मग बाय.